पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। जर संसदेत महिलांची संख्या वाढत असेल आणि सर्व स्तरावरील महिलांना आरक्षणात संधी मिळत असेल, त्याला आमचा पाठिंबा असेल। मात्र जातनिहाय जनगणना होऊन सर्व बहुजन महिलांनाही आरक्षणाचा मान मिळाला पाहिजे। त्यामुळे स्त्रियांवर होणारे अत्याचार लवकरात लवकर कमी व्हावे याकरता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डोंबिवली पश्चिम येथे रिपब्लिकन सेनेतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर उपस्थित होते। महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चा सुरू असताना काही ठिकाणी मात्र या विधेयकाच्या विरोधात लढा देत असणाऱ्या महिलांना मारहाण झाली, याचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध व्यक्त केला। यावेळी आमदार राजेश मोरे, नगरसेविका माया कांबळे, रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे, माणिकराव उघडे, बंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। डोंबिवली पश्चिम येथे रिपब्लिकन सेना आयोजित समता संदेश आणि जनजागृती कार्यक्रमात संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या कार्यक्रमामार्फत करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची प्रभावी उपस्थिती व मार्गदर्शन होते। त्यांनी आपल्या विचारपूर्ण भाषणातून समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले। दुर्दैवाची गोष्ट आहे की या देशामध्ये एकीकडे आम्ही महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, परंतु त्याच वेळेला दुसरीकडे सामाजिक दृष्ट्या महिलांना कमी लेखून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न होतो आणि त्याला कुठेही म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं इतर ठिकाणी आपण डायरेक्ट बुलडोजर नेऊन घरं तोडण्याचा प्रयत्न केला जातो, असं काही इतर या महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत होत नाही। अशा पद्धतीने जर खरं केलं तर खऱ्या अर्थानं महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबतील। दुर्दैवानं सरकार त्या बाबतीत तेवढं सिरियस आहे असं वाटत नाही आणि सरकारने त्या पद्धतीत करावं ज्या पद्धतीने तुम्ही इतर जातीय तेढ आणि इतर सर्व निर्माण झाल्यानंतर करता, अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे। त्यामुळे सरकार या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने बघेल आणि हे जे काय आजचं विधेयक आहे की महिलांसाठी 33% रिझर्वेशन, तर त्याचं आम्ही स्वागत करू। परंतु आमचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय एवढ्या सीट्स वाढल्यात, परंतु त्याच्यामध्ये SC, ST, OBCच्या महिलांना सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही रिपब्लिकन सेनेची मागणी आहे। काय सांगा की आज जयंती आहे? भाऊ 2 मिनिटं थांबा। बोला आवाज येईल बोला काय सांगाल की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवस हा सर्व भारतासाठी, समाजासाठी सोन्याचा दिवस आहे। ही खरं तर आमची दिवाळी आहे आणि आम्ही 14 एप्रिलला सालाबादाप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही याच ठिकाणापासून समता संदेश महारॅलीला सुरुवात केली होती आणि ती सुरुवात संपूर्ण डोंबिवलीमध्ये फिरून कल्याणच्या लास्ट स्टॉपला आम्ही ती समारोप करून आम्ही ती संपवली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या, बंधुत्वाचा, न्यायाचा नारा देत आम्ही ती समता संदेश महारॅली या डोंबिवलीमध्ये प्रस्थापित व्यवस्थेला दाखवण्याकरिता आम्ही ती काढण्यात आली। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमांनी त्यामध्ये मेडिकल कॅम्प्स असतील, गोरगरिबांसाठी वया वाटप असेल किंवा अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून उन्हाचा पारा असल्यामुळे सरबत वाटप, ताक वाटप या छोट्या छोट्या उपक्रमांमधून आम्ही ही जयंती साजरी करत गेलो। त्याचप्रमाणे महारॅली आमच्या संध्याकाळच्या ज्या रॅल्या असतात त्यांचाही स्वागत समारंभाचा कार्यक्रम आम्ही येथूनच केला आणि आज 16 एप्रिलला आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य या महासूर्याचे नातू म्हणजेच आमचे नेते बहुजन रत्न सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे या ठिकाणी आम्हाला प्रमुख मार्गदर्शन करण्याकरिता येणार आहेत आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भीमबुद्ध गीतांचा असा खूप सुंदरसा असा नजराना प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही येथे साजरा करणार आहोत आणि या तमाम जनतेला आमचा हाच संदेश आहे की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान जे आहे हे वाचवणं आज काळाची गरज आहे आणि या संविधानाचाच नारा म्हणून आम्ही या कार्यक्रमाचा उपक्रम येथे सादर करत आहोत।
रिपब्लिकन सेनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा